नमस्कार फॅमिली, मी इंजिनियर पवन फंदे आज आपल्याला घेऊन आलेलो आहे 1806 स्क्वेअर फीटच्या प्लॉट एरियामध्ये बनलेल्या 3600 स्क्वेअर फीट सुपर बिल्टअप एरिया असणाऱ्या एका सुंदर प्रशस्त बंगल्यामध्ये, ज्याच्यामध्ये 6 बेडरूम आहे, 6 टॉयलेट्स आहे आणि प्रशस्त पार्किंग आहे। आपली जर जॉईंट फॅमिली असेल आणि आपण जर असा बंगला शोधत असाल तर हा आपल्यासाठी उत्तम पर्याय असू शकतो। तर चला बघूया हा बंगला आणि मिळवूया याची माहिती। आपण बघू शकता की प्रशस्त असं याला पार्किंग आहे। 2 गेट आहे। 4 व्हीलरसाठी आपल्याला पार्किंग करण्यासाठी एक स्पेशल गेट दिलेला आहे। 2 व्हीलरसाठी इकडे आपल्याला स्पेशल गेट दिलेला आहे। सुंदरसं असं एलिव्हेशन टाईल्सचं वर्क केलेलं आहे। सिलिंगला PVC पॅनलिंग आहे। इकडे आपली 4 व्हीलर कितीही मोठी असली तरी आरामात आपण पार्क करू शकतो। पश्चिममुखी आपल्या घराची एंट्री आहे। आपण बघू शकता की वास्तुशास्त्रानुसार जे पाहिजे असते आपल्याला एंट्रन्स ते इथे दिलेलं आहे। जे चौकट आणि फ्रेम ते सागवानाचा आहे, पल्लासुद्धा हा सागवानाचा आहे। हा आहे आपल्या या बंगल्याचा प्रशस्त लिव्हिंग एरिया। सुंदरसं असं वॉलपेपर याला लावलेलं आहे। सिलिंगला सुंदरसं असं POP डिझाईन दिलेलं आहे। प्रशस्त व्हेंटिलेशनसाठी इथे आपल्याला खिडकी मिळते। बिलकुल या हॉलच्या लिव्हिंग एरियाच्या लागूनच आपल्याला मिळते किचन कम डायनिंग। आपण बघू शकता की L शेपमध्ये वास्तुशास्त्रानुसार हा प्रशस्त व्हाईट डिझाईनच्या ग्रेनाइटमध्ये एक किचन ओटा बनवलेला आहे। याच्यामध्ये मॉड्युलर किचन ओट्याचं जे काम आहे ते बाकी आहे। तिथे मोठी प्रशस्त अशी विंडो दिलेली आहे। ज्या टाईल्स आहेत त्या 2x4 फुटाच्या आणि पूर्ण सिलिंग लेवलपर्यंत दिलेल्या आहेत। सुंदरसं असं या किचनमध्ये आपल्याला POP डिझाईन मिळते। आता या किचन ओट्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की इथे आपल्याला प्रिपरेशन युनिट साठी जागा मिळते। आपण बघू शकता की सिलेंडरची नळी टाकण्यासाठी ते होल दिलेला आहे। एक छोटी स्लायडिंगची विंडो दिलेली आहे मॉस्किटो नेटवाली आणि चिमणी अटॅच करण्यासाठी इथे एक जागासुद्धा करून देण्यात आलेली आहे। या ठिकाणी आपण आपलं पिण्याचं पाणी आणि धुण्याच्या पाण्यासाठी 2 वेगवेगळ्या सोर्सचे नळ दिलेले आहे। वॉटर प्युरिफायर आणि वॉटर कूलर लावण्यासाठी आपल्याला इथे इलेक्ट्रिकल्सचे पॉईंटसुद्धा दिलेले आहे। त्या व्यतिरिक्त हा जो प्लॅटफॉर्म आहे या प्लॅटफॉर्मवर आपण आपलं फूड प्रोसेसर, मिक्सर, ग्राइंडर, ओव्हन ठेवू शकतो। त्यानंतर मंदिर जर आपल्याला बनवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला ग्रेनाइटमध्येच इथे छोटासा एक ओटासुद्धा करून दिलेला आहे 2x3 फुटाचा। यावर फर्निचरमध्ये आपण आपलं भव्य असं मंदिरसुद्धा बनवू शकतो। बिलकुल याला लागूनच एक स्पेस दिलेली आहे जे की आपण वॉशिंगसाठी वापरू शकतो। जर आपल्याकडे कोणी मेड असेल किंवा कामवाली बाई असेल तर ती आपल्या या बंगल्याच्या बाहेरूनच या ठिकाणी ॲक्सेस करू शकते। इथे आपल्याला वॉशिंग मशीनसाठी इलेक्ट्रिकल पॉईंटवर पिण्याचं नळ सॉफ्ट वॉटरचं सुद्धा मिळते, म्हणजे आपले कपडे खराब होणार नाही। आणि इथे जर पाणी सांडलं तर इथे ट्रॅप दिलेली आहे। इथे आपल्याला हँड बेसिन मिळते हात धुण्यासाठी। बिलकुल याच्या बाजूला कॉमन वॉश एरिया दिलेला आहे। इंडियन टाईपची सीट लावलेली आहे। आतमध्ये गरम पाणी थंड पाण्याचं नळ दिलेले आहे। मिक्सरसुद्धा दिलेला आहे। बिलकुल याच्या बाजूला इथे आपल्याला स्टोर रूम मिळते। जर आपल्या किचनमध्ये किंवा घरामध्ये काही जास्तीच्या वस्तू असतील आणि त्या आपल्याला ठेवायच्या असेल तर आपण त्या इथे आरामात ठेवू शकतो। आपल्याला जागेची काहीही कमी होणार नाही। तर असा हा बंगला आणि या बंगल्यामधलं प्रशस्त किचन कम डायनिंग आपण बघितलं। आता बघूया हा जो किचन आहे याच्या बाजूला मी डायनिंग म्हटलं आहे, तर या स्पेसमध्ये आपण मोठा आपला डायनिंग टेबल 6 सीटरचा ठेवू शकतो। आणि बिलकुल याच्या बाजूला ग्रेनाइटच्या प्लॅटफॉर्मवर सुंदरसं असं आपल्याला बेसिन मिळते, म्हणजे जेवण केल्यानंतर हात धुण्यासाठी किंवा जेवणाच्या आधी हात धुण्यासाठी आपल्याला ते सोयीचं होईल। इथे आपण मोठा एक मिरर लावू शकतो। इथे सुद्धा आपल्याला इलेक्ट्रिकल पॉईंट्स दिलेले आहे। काही अतिरिक्त उपकरणं असेल तर ते आपण इथे लावू शकतो। तर चला आता बघूया या बंगल्याची पहिली मास्टर बेडरूम। ही आहे या बंगल्याची पहिली मास्टर बेडरूम, जी की 10 फूट बाय साधारणतः 12 फुटाची आपल्याला भासते। सुंदरसं असं इथे POP डिझाईन आहे। इथे आपल्याला एक विंडोसुद्धा मिळते, म्हणजे आतमध्ये सफोकेशन होणार नाही। याला अटॅच टॉयलेट आहे। अटॅच टॉयलेटसुद्धा प्रशस्त आहे। गरम पाणी थंड पाण्याचं इथे आपल्याला मिक्सर मिळते।
कमोडची सीट इथे लावलेली आहे, PVC पॅनलिंग केलेलं आहे, एक्झॉस्ट इथे दिलेला आहे, लोअर्स इथे लावलेला आहे. तर चला आता जाऊया आपण या बंगल्याच्या ग्राउंड फ्लोअरच्या सेकंड मास्टर बेडरूममध्ये. आता ही आहे या बंगल्याची सेकंड मास्टर बेडरूम, जे की 12 बाय 12 फुटाची आपल्याला फील होते. सुंदरसं असं प्लॅस्टिक पेंट भिंतीवर केलेलं आहे. POPचं सुंदरसं फॉल सिलिंग डिझाईन दिसते, त्यामध्ये LED लाईट्स आहे. सफोकेशन होऊ नये म्हणून सुंदरशी इथे विंडो तर आहे, सोबत इथे आपल्याला व्हेंटिलेटर आणि त्याला मॉस्किटो नेटसुद्धा लावलेली मिळते. या बेडरूममध्ये आल्यानंतर आपल्याला जागेची कमी होत नाही. बिलकुल याला अटॅच एक टॉयलेटसुद्धा मिळतो. स्पेसियस हा टॉयलेट आहे. कमोड सीट लावलेली आहे, फ्लश कॉक दिलेला आहे, जेट दिलेला आहे, नळ आहे, गरम पाणी थंड पाण्याचं मिक्सर दिलेलं आहे आणि वरती शॉवरसुद्धा दिलेला आहे. तर इथे कितीही फर्निचर म्हणजे अलमारी आणि पलंग जरी टाकला तरी आपल्याला या बेडरूममध्ये जागेची तर कमी बिलकुल होणारच नाही. आता बघूया या बंगल्याची थर्ड मास्टर बेडरूम. ही आहे या बंगल्याची थर्ड मास्टर बेडरूम. ही सुद्धा 10 बाय 12 फुटाची आपल्याला फील होत आहे. सुंदरसं असं POPचं डिझाईन दिलेलं आहे, फॉल सिलिंग केलेलं आहे. या बेडरूमचं विशेष असं की याला आपल्याला एक बाहेर निघण्यासाठी दरवाजा मिळतो. बिलकुल या दरवाजाने आपण आपल्या या प्रॉपर्टीच्या बाहेर ॲक्सेस करू शकतो. बऱ्याच बंगल्यामध्ये आता ही पद्धतच बंद झालेली आहे, परंतु या बंगल्यामध्ये आपण बघू शकता की सेफ्टी पण आहे आणि स्पेसियस पण आहे. इथे सुद्धा पूर्ण स्लॅबमध्ये बाल्कनी कवर केलेली आहे, त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचं ऊन वारा पाणी लागत नाही, हवा येते. तर चला आता जाऊया आपण या बंगल्याच्या फर्स्ट. तर चला जाऊया आता पहिल्या मजल्यावर. आपण बघू शकता की सेपरेट आपल्याला स्टेअरकेस मिळते आणि आपल्या डाव्या बाजूला म्हणजे पश्चिमेकडे जी स्टेअरकेस आहे ती आपल्या मेड म्हणजे कामवाल्या बाईसाठी सरळ आपल्या किचनच्या बाहेर असणाऱ्या बाल्कनीमध्ये दरवाजा आहे तिथे जाऊ शकतो. आणि इकडे आपण जाऊ शकतो आपल्या पहिल्या मजल्यावरच्या लिव्हिंग एरिया हॉलमध्ये. तर हा आहे आपला फर्स्ट फ्लोअरचा लिव्हिंग एरिया. बघू शकता की फॉल सिलिंग सुंदर दिलेलं आहे, भिंतीवर सुंदरसं वॉलपेपर लावलेला आहे. हा आहे या फर्स्ट फ्लोअरवरचा मोठा प्रशस्त किचन कम डायनिंग एरिया. सुंदरसा व्हाईट ग्रेनाइटमध्ये किचन ओटा मिळतो. पिण्याच्या पाण्याचे आणि धुण्याच्या पाण्याचे 2 सोर्सचे नळ मिळतात. वॉटर कूलर, वॉटर मिक्सरसाठी इलेक्ट्रिकल पॉईंट्स आहे. मिक्सर, फूड प्रोसेसर, ज्युसर, ओव्हन आपण इथे ठेवू शकतो. प्रिपरेशन टेबल इथे आपण बनवू शकतो. सिलेंडरची नळी इथे दिलेली आहे. छोटीशी अशी इथे स्लायडिंगची विंडोसुद्धा आहे, मॉस्किटो नेटवाली. बिलकुल त्याच्यावरती चिमणी लावण्यासाठी आपण इथे एक होलसुद्धा दिलेला आहे. इथे काम बाकी आहे मॉड्युलर किचन फर्निचरचं. आणि मंदिर बनवण्यासाठी इथे ग्रेनाइटमध्ये प्लॅटफॉर्म दिला. इथे आपण फर्निचरमध्ये सुंदरसं असं मंदिर बनवू शकतो. बघू शकता की सुंदरसं असं फॉल सिलिंग या किचन कम डायनिंगला दिलेला आहे. हा स्पेस जो आहे इथे आपण आपलं 6 सीटरचं मोठं डायनिंग टेबल ठेवू शकतो. बिलकुल इथे ग्रेनाइटच्या टॉपवर बेसिन दिलेलं आहे, जे की आपल्याला हँडवॉशसाठी वापर करण्यासाठी कामात पडेल. मेन स्विच बोर्ड आपले किचन डायनिंगचे आपल्याला या वॉलला मिळतात. इथे 3 ट्रॅकची मॉस्किटो नेटवाली विंडो मिळते. त्यानंतर हे आहे या फर्स्ट फ्लोअरचं पहिलं मास्टर बेडरूम. सुंदरसं असं फॉल सिलिंग दिलेलं आहे. व्हेंटिलेशनसाठी खिडकी तर आहेच आणि या बेडरूमला अटॅच टॉयलेटसुद्धा आहे. कमोडची सीट दिलेली आहे. गरम पाणी थंड पाण्यासाठी मिक्सर दिलेला आहे, शॉवर दिला आहे आणि सिलिंगला सुंदरसं PVC पॅनलिंगसुद्धा दिलेलं आहे. फॉल सिलिंग आपण इथे केलेलं आहे PVCमध्ये. आता बघूया या बंगल्याची सेकंड फर्स्ट फ्लोअरची मास्टर बेडरूम. सुंदरशी बेडरूम आहे. ही 11 बाय 12 फुटाची आपल्याला फील होते आणि फॉल सिलिंग आपल्याला सुंदर डिझाईनमध्ये दिलेलं आहे. व्हेंटिलेशनसाठी खिडकी आहे, व्हेंटिलेटरसुद्धा आहे. स्विच बोर्ड आपल्याला चांगला ब्रँडेड कंपनीचे मिळतात. केबलसुद्धा चांगले यामध्ये यूज केले गेलेले आहे. आणि इथे आहे अटॅच टॉयलेट. आता बघूया आपण या
फ्लोअरवरची म्हणजे फर्स्ट फ्लोअरची थर्ड मास्टर बेडरूम. तर ही आहे या फर्स्ट फ्लोअरची थर्ड मास्टर बेडरूम, जे की परत आपल्याला 11 बाय 12 फुटाची फील होते. सुंदरसं असं POP डिझाईन दिलेलं आहे. आणि या बेडरूमचं विशेष असं आहे, याला बाल्कनीसुद्धा आहे आणि या बाल्कनीला आपण ॲक्सेस करू शकतो. इथे आपल्याकडे एक डोअरसुद्धा दिलेला आहे. तर चला आता जाऊया आपण या फ्लोअरच्या. तर आता आपण थर्ड मास्टर बेडरूम बघितली. आता किचनला लागूनच आपल्याला इथे मिळतो वॉश एरिया. तर आता बघू आपण वॉश एरिया. बघा, जसं खालच्या फ्लोअरला आहे बिलकुल त्याच पद्धतीचं इथे आपल्याला वॉशिंग मशीनसाठी पॉवर प्लग मिळते, नळ मिळते. इथे ट्रॅप दिलेला आहे, पाणी सांडलं तर पाणी निघून जाणार. या साईडला आहे कॉमन वॉश. इथे कॉमन वॉश एरिया आपल्याला मिळतो. इथे हात धुण्यासाठी आपल्याला हँडवॉश दिलेला आहे, बेसिन दिलेला आहे. आणि इथे आपल्याला एक छोटं नाही मोठं आहे, एक चांगलं एका रूमच्या आकाराचं स्टोर रूमसुद्धा दिलेलं आहे. तर आपण बघत आहे हा जो बंगला आहे तो देशमुख लॉन परिसरामध्ये आहे. जॉईंट फॅमिली असेल आणि आपल्याला जर एकत्र राहायचं असेल, खालच्या फ्लोअरला फॅमिली मेंबरला, वरच्या फ्लोअरला, त्यांच्यासाठी हा बंगला एकदम योग्य ऑप्शनमध्ये येतो. तर चला आता जाऊया आपण या बंगल्याच्या सेकंड फ्लोअरला म्हणजे ओपन टेरेसवरती. आता ही आहे स्टेअरकेस. या स्टेअरकेसवरून आपण जाऊ शकतो या आपल्या बंगल्याच्या ओपन टेरेसवरती. सुंदरसं असं ग्लास पॅनलिंग इथे दिलेलं आहे. असे फार रेअर प्रोजेक्ट्स आहे की ज्या प्रोजेक्ट्समध्ये इतकं सुंदर ग्लास पॅनल आपल्याला पाहायला मिळते. तर आता आलो आपण या बंगल्याच्या टॉप फ्लोअरवरती. आपण बघू शकता की शहर मोठं होत आहे आणि भरपूर कन्स्ट्रक्शन या एरियामध्ये सुरू आहे. तर फॅमिली, मी इंजिनियर पवन फंदे आज आपल्याला घेऊन आलेलो होतो देशमुख लॉन परिसरामधील 6 BHK 6 बाथरूम असलेल्या, 2 हॉल असलेल्या, 2 सेपरेट किचन असलेल्या प्रशस्त अशा मोठ्या बंगल्यामध्ये. जर आपण जॉईंट फॅमिलीमध्ये असाल आणि आपल्या फॅमिलीची गरज असेल की आपल्याला 6 बेडरूमचं 6 टॉयलेटचं एक मोठं घर पाहिजे, तर हे आपल्यासाठी एकदम चांगलं ऑप्शन राहणार आहे. तर हा प्लॉट एरिया 1800 स्क्वेअर फीटपेक्षा जास्त आहे आणि सुपर बिल्टअप एरिया 3600 स्क्वेअर फीटपेक्षा जास्त आहे. याची किंमत आपण 1,25,00,000 रुपये ठेवलेली आहे, जी स्लाइटली निगोशिएबल आहे आणि सध्या तर ऑफर पण सुरू आहे. जर आपल्याला हा बंगला आवडला असेल किंवा बघायचा असेल किंवा बनवायचा असेल तर मी इंजिनियर पवन फंदे आपल्या सेवेत नेहमी हजर आहे. तर आपल्याला हा बंगला बघायचा असेल तर आपल्याला मला कॉन्टॅक्ट करायचा आहे. या व्हिडिओच्या खाली जो आमचा मोबाईल नंबर, व्हॉट्सअप नंबर दिसत आहे त्यावर आपण व्हॉट्सअप करू शकता. साईट व्हिजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲड्रेससुद्धा टाकून ठेवला आहे, त्यावर आपण येऊन साईट व्हिजिटसुद्धा करू शकता. आणि अशाच प्रकारचे कन्स्ट्रक्शन आणि प्रॉपर्टी रिलेटेड माहिती देणारे व्हिडिओ आम्ही दररोज बनवत असतो. जर आपल्याला अधिकाधिक माहिती मिळवायची असेल तर आपण आमच्याशी संपर्क साधा. आणि हो, आमच्या व्हिडिओला तर आपण पाहताच, परंतु सबस्क्राईबसुद्धा करा, आम्हाला सपोर्ट करा. तर हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी इंजिनियर पवन फंदे आपलं सर्वांचं धन्यवाद करतो, आपलं स्वागत करतो. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटू आणि अशाच प्रकारची माहिती मी आपल्याला देणार आहे. तर तोपर्यंत काळजी घ्या, भेटू येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.